आईला विचारणारी नाही. आणि मग त्याला कळालं बापाने माझ्याकरता काय काय कष्ट केले. कितीतरी कष्ट करणारा बाप आहे हा. बाप कमी लोकांनी वर्णन केलं, कमी संतांनी वर्णन केलं, पण या बापाचं वर्णन या ठिकाणी फार गोड आहे. बाप जरी दिसायला अगदी नारळाच्या वरच्या कडक भागासारखा जरी असला तरी आतल्या मऊ 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 गरासारखा तो बापाचं हृदय असतं. अगदी मऊ हृदय बापाचं असतं. पण एकच बाप. आई म्हणते हे करशील तर बापाला नाव सांगेल, बाबा तुला मारेल. इकडे जाऊ नको, बाप तुला मारेल. तिकडे जाऊ नको, बाप तुला मारेल. हे गोष्ट आपल्याला सतत सतत ऐकायला मिळते. पण कधी असं झालंय ही गोष्ट केलीस तर बापाला आवडेल आणि बाप तुझी खूप माया करेल. का? बाप घरात आला तर पोरग उठून जात. का? कधी संवाद साधलेला नसतो, कधी तो बोलत नाही. बापाला बोलावं तर कोणती गोष्ट मिळत नाही. आईला भांडून तो सगळ्या गोष्टी घेतो. पण ज्या बापाने आयुष्यभरासाठी आपल्याकरता जे कमवून ठेवलंय तो बाप कधीच कोणाला कळत नाही. बरंच पुरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मला कसं होतया. तो बाप ऐकताना पुरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना